कुलगुरूंशी संवाद साधतायत. दिलेलं आहे ते त्याचं अवलोकन करावं. पण आता विद्यार्थी संघटना असं म्हणतात की कुलगुरूंनी हा निर्णय घेतलेला आहे, कुलगुरूच राजकीय अजेंडा राबवण्याचं काम करतायत. जसं व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा राबवली जाते, तशी व्हॉइस ऑफ स्टुडंट ही स्पर्धा सुद्धा राबवावी, आम्ही सुद्धा तसं निवेदन देतो. काँग्रेस असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील ते सुद्धा निवेदन देतील, तर मग विद्यापीठ तशा स्पर्धा भरवणार का? मी नम्रपणे सांगू इच्छितो, याच्यावर मला बोलण्याचा अजिबात माझा अभ्यास तर नाहीये तसा. फक्त विकसित महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य विषय आणि स्पर्धेचे उद्दिष्ट युवकांमध्ये सामाजिक जाणीव व विचारशक्ती वर्धनगित करणे, वक्तृत्व नेतृत्व कौशल विकास करणे, युवकांना राज्याच्या दृष्टिकोनाशी जोडणे, या शैक्षणिक उद्देशाला लक्षून हेतू लक्षात ठेवून ज्यांना कोणाला याच्यामध्ये यायचंय त्याच्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे. आयोजक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाही. धन्यवाद. आता विद्यार्थी म्हणतात की ही स्पर्धाच रद्द करावी, तर विद्यापीठाची आणि तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? ही स्पर्धा ज्या आयोजकांनी आयोजित केलेली आहे त्याच्या संदर्भाचा निर्णय ते घेतील. आम्हाला त्यांनी विनंती केली की आपण महाविद्यालयाला सूचित करावं, तशा आशयाचं पत्र दिलं. आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.